नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा तुमचा या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट या दोघांमध्ये काय फरक असतो, काय डिफरन्स असतो, ठीक आहे. आपण या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी सविस्तररित्या समजून घेण्याचा प्रयत्न करूया. महाराष्ट्र सिटी 2025च्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये दोन प्रकारच्या मेरिट लिस्ट राहतात, प्रोव्हिजनल ओके अँड सेकंड इज नथिंग बट द फायनल. तर मग दोन्ही या लिस्टमध्ये नेमका काय फरक असतो, कोणती लिस्ट जास्त महत्त्वाची असते आणि एखाद्या जर लिस्टमध्ये चूक झाली तर काय म्हणजे करावं लागणार, काय स्टेप्स आपल्याला घ्यावं लागणार, तर या गोष्टी आपण सविस्तर या व्हिडिओच्या अंतर्गत समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. स्टेप बाय स्टेप आपण इंट्रोपासून सुरू करूया. ओके, मग पार्ट 1 मध्ये आपण डिस्कस करूया की व्हॉट इज प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे नेमकी काय. बघा, ही CET सेल करणं एक तात्पुरती जाहीर केलेली लिस्ट असते, ठीक आहे. या लिस्टमध्ये काय कंटेंट राहतं, तर तुमचा CET स्कोर, ओके, तुम्हाला 12वीत मिळालेले मार्क्स आणि कॅटेगरी आधारित असते. यामध्ये खालील दिलेल्या गोष्टी नमूद त्यांनी करतात. ओके, तुमचा जनरल मेरिट रँक, कॅटेगरी वाईज मेरिट रँक, त्यानंतर तुमचे जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहेत ते तुम्हाला व्हेरीफाय करायचे असतात. ओके, आणि जे काही तुम्ही स्कीम अंतर्गत किंवा ज्या काही कॅटेगरी अंतर्गत तिथे तुमचं काय स्टेटस आहे ते तुम्हाला या सगळ्या गोष्टी इथे चेक करायचं. या लिस्टमध्ये जर चूक असल्यास स्टुडंटना ग्रीव्हन्ससाठी संधी दिली जाते. प्रोव्हिजनल त्यासाठी असते, म्हणजे फायनल मेरिट लिस्ट लागण्याच्या अगोदर एखाद्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट यासाठी जे फायनल म्हणजे अपलोड करतात किंवा आपल्याला जाहीर करतात की त्या एखाद्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये समजा काहीतरी चुका आला तर त्या चुका आपण ग्रीव्हन्स अप्लाय करून त्याला आपण काय करू शकतो, करेक्ट करू शकतो. ओके, मग या लिस्टचा उद्देश काय ते बघा, सगळ्यांनी समजून घ्या. विद्यार्थ्यांना स्वतःची माहिती तपासता यावी, ठीक आहे, चुका दुरुस्त करता याव्यात. आफ्टर दॅट यासाठी ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय करतात, जाहीर करतात. या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. तुम्ही जे काही तुमची माहिती टाकली आहे ते तुम्ही माहिती टाकलेलीच तिथं अपलोड झाली, तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेलेच तिथं अपलोड झाले का, हे सगळ्या गोष्टी चेक करण्यासाठी आणि त्या ज्या काही गोष्टी तिथं घडलेल्या आहेत त्या दुरुस्त करता याव्या यासाठी ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असते. सो देन व्हॉट इज द फायनल मेरिट लिस्ट. ही लिस्ट प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर येतं 101%, ठीक आहे. ग्रीव्हन्स नंतर सर्व सुधारणा केल्यावर ही यादी अंतिम CET सेल जाहीर करतात. ओके, फायनल मेरिट लिस्टवरूनच पुढील ओके जे काही कॅप राऊंड आहे तुमची ती प्रोसिजर तिथं सुरू होणार. यामध्ये कुठल्याही प्रकारच्या सुधारणा करता येत नाही. कुठे फायनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येतो, ओके, आणि कॉलेजेस अलाउड होतात या फायनल मेरिट लिस्टवरच्या माहितीवरूनच, ठीक आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे जी काही योग्य माहिती आहे ती तिथे सविस्तर भरणे अतिशय महत्त्वाचे आहे. फायनल मेरिट लिस्ट म्हणजे लास्ट अँड फायनल डिसिजन, ओके, CET सेल्स. आफ्टर दॅट नेक्स्ट पार्टमध्ये आपण डिस्कस करूया की व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन दिस टू लिस्ट्स, प्रोव्हिजनल अँड फायनल. ओके, एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तात्पुरती यादी असते, म्हणजे आज 19 जुलै 2025 या तारखेला CET सेलनी त्यांच्या पोर्टलवर दाखवलेलं आहे की 19 जुलैला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर होणार. मग ही तात्पुरती आहे. ओके, ही अंतिम आणि निश्चित असते. यात काही आता सुधारणा होण्याचे चान्सेस नाही, ठीक आहे. इथे चुका सुधारण्याची संधी असते. इथे कोणतीही चूक तुम्हाला सुधारता येऊ शकत नाही कारण की ती फायनल असते. व्हेरिफिकेशनसाठी असते, म्हणजे मुलांची माहिती, विद्यार्थ्यांची माहिती करेक्ट करण्यासाठीच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. ओके, मग ही कॅप राऊंडसाठी फायनल झालेली असते, ठीक आहे. ग्रीव्हन्स विंडो ओपन राहतात, जसं की 20, 21, 22 हे 3 तारखा जे काही डेट्स दिलेल्या आहेत त्या ग्रीव्हन्ससाठी ओपन आहेत. ओके, ही फायनलायझेशन नंतर बंद होते. ओके, इथपर्यंत तुम्हाला कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम यायला नको. आफ्टर दॅट बघा चौथ्या पार्टमध्ये आपण डिस्कस करूया व्हॉट इफ यू फाइंड इन एरर. ओके, म्हणजे एखादा समजा तुम्ही जर चूक जर त्या तुमच्या मेरिट लिस्टमध्ये जर आढळली, प्रोव्हिजनल फायनलमध्ये ते काही करता नाही, परंतु प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये समजा चूक जर आढळली तर तुम्हाला काय करावं लागेल. बघा, प्रोव्हिजनलमध्ये जर चूक दिसली तर पोर्टलवर तुम्हाला लॉग इन करून ग्रीव्हन्स सबमिट करायचं, ठीक आहे. योग्य डॉक्युमेंट्स अपलोड करा. ज्या गोष्टीमध्ये चूक आलेली आहे ती गोष्ट तुम्हाला एडिट करायची, ठीक आहे. डेडलाईनच्या आतच हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पूर्ण करायच्या. ओके, मगच फायनल मेरिट लिस्टमध्ये सुधारणा येईल किंवा दिसेल. लक्षात काय, म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये एखादी गोष्ट जर समजा चुकीची दिसत आहे त्याच्यात काही मोठा अडथळा नाही, तिच्यासाठीच दिलेली आहे. ओके, बघा फायनल कन्क्लुजन टिप्स. प्रोव्हिजनल लिस्ट म्हणजे प्री फायनल चेक. ओके, फायनल लिस्ट म्हणजे फायनल रँक लिस्ट, यावर ॲडमिशन तुमची होणार आहे. टिप्स, तुमचा डेटा, जो काही डेटा तुम्ही टाकलेला तो नीट व्हेरीफाय करायला तिथे विसरू नका. काही जर गोष्टी मिसमॅच असेल तर लगेच ॲक्शन घ्या, ग्रीव्हन्स तुम्ही लीड करा. फायनल लिस्ट आल्यावर कॉलेज प्रिफरन्स भरता येईल, म्हणजे नेक्स्ट वी आर प्रोसिडिंग टू कॅप राऊंड, ठीक आहे. म्हणजे तुमचा जर प्रोव्हिजनल लिस्टमध्ये काही इश्यू आहे का, ओके, कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न
करेल. ठीक आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण ऑप्शन फॉर्म फिलिंग, कट ऑफ प्रेडिक्शन्स आणि टॉप कॉलेजेस या सर्व गोष्टीवर आपण चर्चा करूया. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन जर्नी.